कविता पाटील रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय जाळीदार खुसखुशीत अशी भजी कशी बनवायची आहेत, तेही अजिबात तेलकट होणार नाहीत। अगदी परफेक्ट गॅरंटी देते की अजिबात तेलकट होत नाहीत आणि अगदी आपण गाड्यावर खातो त्याही पेक्षा छान अशी घरच्या घरी आपण फक्त एक ट्रिक वापरायची आहे, यामुळे आपली भजी ही परफेक्ट अगदी होतात। तर ती यासाठी आपण भरपूर सोडा सुद्धा वापरणार नाहीये, तरी सुद्धा आपली भजी ही कमी तेलकट आणि खुसखुशीत अशी जाळीदार होणार आहेत। यासाठी एक खोलगट असा बॉल्स घ्यायचा आहे आणि यामध्ये एक वाटी पीठ घालायचं आहे। साधारण 200 ग्रॅम हे पीठ आहे। आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आहे। अगदी याचं एकदम असं पाणी ओतायचं नाही, यामुळे आपल्याला अंदाज लागणार नाही। यामुळे थोडं थोडं पाणी घालत हे छान असं आता फेटून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी भजी एकदम जाळीदार होण्यासाठी हे पीठ जे आहे हे चांगलं फेटून घ्यायचं आहे। अगदी 4 ते 5 मिनिटं हे चांगलं फेटायचं आहे। यामुळे हे पीठ पाहू शकता असं फुललं जातं आणि आपली भजी जी आहे ती एकदम जाळीदार बनतात। यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं की बरेच जण काय करतात, पाणी घालतात, पाण्यामध्येच पीठ टाकतात, लगेच त्यामध्ये लागणारं साहित्य घालून आपण भजी बनवायला घेतो। तर यामुळे आपली भजी जी आहेत ही कितीही सोडा वापरला तरी ती आपली भजी अशी खुसखुशीत किंवा जाळीदार होत नाहीत। तर यासाठी असं हे फेटून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपलं परफेक्ट फेटले गेलं आहे, हे लगेच ओळखतं। याचं पीठ आपलं उमललं जातं, याचा कलर पण चेंज होतो। आता यामध्ये एक वाटी कांदा असं लांब पण चिरलेला नाही किंवा एकदम बारीक पण चिरलेला नाही, साधारण 2 मध्यम आकाराचे कांदे आहेत। 1 टेबलस्पून हिरवी मिरची बारीक चिरलेली घालायची आहे। 1 टेबलस्पून लसूण असा बारीक चिरून घालायचा आहे। खूप छान टेस्टी असे लागतात भजी यामुळं। त्याचबरोबर 8 ते 9 कढीपत्त्याची पानं अशी बारीक चिरून घालायची आहेत। यानंतर 1 टेबलस्पून धने घ्यायचे आहेत। तर हे धने तुम्ही पाहू शकता, धनेची पूड वापरण्यापेक्षा हे अख्खे धनेच असे थोडेसे ठेचायचे आहेत आणि ते वापरायचे आहेत। त्याचबरोबर 1 टेबलस्पून जिरे, ते सुद्धा असे थोडे कुटून टाकायचे आहेत। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। 1 टेबलस्पून ओवा, तो पण हातावर असा चुरडून मग घालायचा आहे। यानंतर अर्धा टेबलस्पून हळद पावडर घालायची आहे। पाव टेबलस्पून हिंग पावडर टाकायची आहे। हाफ टेबलस्पून या ठिकाणी लाल मिरची पावडर टाकायची आहे। आपण हिरवी मिरची सुद्धा वापरलेली आहे, त्यामुळे तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार घ्या। अर्धा टेबलस्पून या ठिकाणी बारीक मीठ वापरलेलं आहे। अर्धा टेबलस्पून गोड साखर टाकायची आहे आणि हातानंच हे असं छान मिक्स करायचं आहे। आता हे चांगलं एकजीव झालं की आता एकीकडे गॅसवरती आपण तेल कडत ठेवायचं आहे। अजून आपण यामध्ये 2 घटक ॲड करणार आहोत, परंतु ते अगदी आपण भजी घेताना त्यामध्ये ॲड करायचे आहेत। या ठिकाणी आपलं तेल पण छान आता कडलेलं आहे। आता यातीलच अगदी छोटी पळी असते बघा, त्यातील अर्धी पळी म्हणजे अगदी एक मोठा टेबलस्पून चमचा कडकडीत तेल आपण यामध्ये मिक्स करायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपलं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता या ठिकाणी आपण अगदी 1 चिमूटभर खायचा सोडा टाकायचा आहे। नाही वापरला तरी सुद्धा ही आपली भजी जी आहे ती एकदम जाळीदार होतात, परंतु जर तुम्हाला हवंच असेल तर अगदी चिमूटभर सोडा वापरा। अजिबात आपली भजी तेलकट होणार नाही। तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा। आता सोडा टाकला की लगेच याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आणि पुन्हा हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची आता आपण भजी या तेलामध्ये सोडायची आहेत। या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची टीप म्हणजे भजी आपण सोडत असतो यावेळेस तेल जास्त कडलेलं नसावं किंवा पूर्णपणे थंड पण नसावं। तर बऱ्यापैकी कडकडीत असं तेल झालं की आपण हे भजी यामध्ये सोडायचे आहेत। जास्त कडक असताना सोडली तर भजी फक्त वरून भाजली जातात, आतून कच्ची राहतात।
अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. व्हिडिओ आवडल्यास मात्र एक लाईक नक्की करा. त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करत चला. पाहू शकता आपण भजी तेलामध्ये सोडताच ही भजी जी आहेत ही आपोआप पलटी होत असतात. इतकी छान ही भजी फुलली जातात. अगदी सोनेरी रंगावर आता ही छान अशी मध्यम आचेवरती भाजून घ्यायची आहेत. गॅस थोडा वाढवायचा, कमी करायचा, अशा स्थितीत ही छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहेत. ज्यावेळेस आपण ही भजी काढणार असतो त्यावेळी गॅस फुल करायचा, नंतरच भजी आपण यामधून काढायची आहेत. पाहू शकता एकदम छान अशी आपली गोल गोल गरगरीत अशी आणि आतून जाळीदार अशी भजी आपली खाण्यासाठी तयार आहेत. सर्व भजी आपण काढून घेतल्यानंतर पुन्हा गॅस फुल करायचा आहे आणि तेल कडलं गेलं की पुन्हा मध्यम करून राहिलेली पिठाची पण भजी आपण बनवून घ्यायची आहेत. अशा प्रकारे ही सर्व भजी आपण करून घेतलेली आहेत. अगदी अप्रतिम टेस्टी अशी ही भजी अजिबात तेलकट होत नाहीत. तर जेव्हा केव्हा आपण सकाळी नाश्त्यामध्ये पोहे, शिरा बनवत असतो त्याच्यासोबत अशी भजी बनवून पहा, किंवा संध्याकाळच्या वेळेत चहासोबत सुद्धा अशी भजी बनवलीत, किंवा जेवणाच्या कोणत्याही प्रकारचे शाकाहारी जेवण असेल तर या जेवणामध्ये सुद्धा अशा प्रकारे भजी आपण बनवू शकतो. नक्की अशा प्रकारे भजी बनवून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.